ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. अर्जुनाचं श्रीकृष्ण स्तवन क्षमा याचना भाग 9. ओव्या आहेत 551 ते 560. अर्जुन श्रीकृष्णांच्याकडे आपले काय काय अपराध घडले आहेत ते त्यांना सांगून त्यांच्याकडे क्षमा याचना करत आहे. देव बोनयाच्या अवसरी लोभे किर आठवण करी, परी माझा निसुग गर्व अवधारी, जे फुगूनची बैसी. जेवणाच्या वेळी देव माझी खरोखर प्रेमाने आठवण करीत असे, पण माझा निर्लज्ज गर्व पहा की मी फुगूनच बसत असे. देवाची या भोगा यतनी खेळता आशंकेना मनी, जी रिगोनी या शयनी सरिसा पहुरे. देवाच्या अंतपुरात खेळताना मनात शंका धरीत नव्हतो. इतकेच काय, पण देवा तुझ्या बिछाण्यावर जाऊन तुझ्या शेजारी निजत होतो. कृष्णा म्हणून हाकारिजे, यादवपणे तू ते लेखीचे, आपले आण घालीजे जाता तुझे. कृष्णा म्हणून तुला हाक मारित होतो. तू एक यादव आहेस असे समजत होतो, व तू जाण्यास निघाला असताना तुला आम्ही आपली शपथ घालीत होतो. माझे एकासनी बैसणे, का तुझा बोलून मानणे, हे वोतटीचे दाटपणे बहुत घडले. मी तुझ्या बरोबर तुझ्याच आसनावर बसत होतो, अथवा तू सांगितलेली गोष्ट मानित नव्हतो. असल्या गोष्टी अतिपरिचयामुळे पुष्कळ घडल्या आहेत. म्हणून काय काय आता निवेदी जेल अनंत, मी राशी आहे समस्ता अपराधांची. म्हणून श्रीकृष्ण आता काय एक म्हणून सांगावे, मी सर्व अपराधांची रास आहे. या लागी पुढा अथवा पाठी, जिये राहाटलो बहुवे वोखटी, तिये मायेची या परिपोटी सामावी प्रभू. म्हणून प्रभू तू तुझ्या समक्ष अथवा तुझ्या पश्चात ज्या अनेक वाईट गोष्टी माझ्या हातून घडल्या असतील, त्या आई ज्याप्रमाणे मुलाचे सर्व अपराध पोटात घालते त्याप्रमाणे तू पोटात घालाव्यास. जी कोणी एके वेळे सरिता घेऊन येती खडुळे, ती सामावी जेती सिंधू जळे, आन उपायो नाही. महाराज कोणत्या एखाद्या वेळी जेव्हा नद्या गढूळ पाण्याचे लोट घेऊन येतात, तेव्हा समुद्राच्या पाण्याने त्या गढूळ पाण्याच्या लोटास आपल्या पोटात सामावले पाहिजे, त्यास दुसरा उपाय नाही. तैसी प्रीती का प्रमादे, देवेसी मज विरुद्धे, बोलविली तिये मुकुंदे उपसाहा विजी. त्याप्रमाणे प्रीतीने अथवा चुकीने माझ्याकडून देवाला जी विरुद्ध भाषणे बोलली गेली, हे श्रीकृष्ण ती तू सर्व सहन करावीस. आणि देवाचे क्षमत्वे क्षमा आधारू झाली आहे या भूतग्राम, म्हणून जी पुरुषोत्तमा बिनवू ते थोडे. आणि हे देवा तुझ्याच क्षमावान स्वभावामुळे क्षमा म्हणजे पृथ्वी या प्राणी मात्रास धारण करणारी झाली आहे. म्हणून श्रीकृष्ण तुझी विनंती करावी तितकी थोडीच आहे. तरी आता अप्रमेया मज शरणागता आपुलिया, क्षमा की जो जी यया अपराधांसी. तरी आता हे अगम्य श्रीकृष्ण मी जो आपल्याला शरण आलो आहे, त्या मला या अपराधाची क्षमा करावी. ज्ञानदेव अर्जुनाच्या क्षमा याचनेचे वर्णन करत आहेत. श्लोकात न उल्लेखलेले असे अर्जुनाच्या हातून कोणते अपराध घडले आहेत त्याचे वर्णन करत आहेत. जेवायला बसायचं तर श्रीकृष्णाने प्रेमाने आपल्याला बोलवावं, तर आपण रुसूनच बसावं असं आपण वागत होतो. निर्लज्जपणाचा हा कळसच झाला होता. भगवंतांच्या अंतःपुरात सुद्धा बिनदिक्कत शिरावं, भगवंतांच्या शय्येवर त्यांच्या बरोबर बसावं, त्यांच्या शेजारी झोपावं, त्यांच्या शेजारी आसनावर बसावं, अशा किती गोष्टी वर्णन कराव्यात. श्रीकृष्णांनी एखादी गोष्ट सांगितली तर ती न मानण्यापर्यंत आपली मजल गेली होती, याचं अर्जुनाला वाईट वाटत आहे. या सर्व गोष्टींचा उल्लेख करून ज्ञानदेवांचा अर्जुन सांगतो की या सर्व गोष्टी आपल्या हातून नकळत घडलेल्या आहेत. आपल्याला भगवंतांचा महिमा तेव्हा जाणवलेला नव्हता. अतिपरिचयात अवज्ञा असा हा प्रकार घडलेला होता. मी राशी आहे समस्ता अपराधांची, असे असंख्य अपराध आपल्या हातून घडलेले आहेत याची जाणीव अर्जुनाला झाल्याचं वर्णन ज्ञानदेव करत आहेत. या सर्व वर्णनातून श्रीकृष्ण व अर्जुन यांचं सख्य कसं होतं ते दिसून येतं. हे सलगीचे संबंध वर्णन केल्यावर ज्ञानदेव मूळ श्लोकाकडे वळलेले आहेत.
अर्जुन भगवंतांच्याकडे तर क्षामये त्वा महम प्रमेयम अशी क्षमायाचना करत आहे. ज्ञानदेवांचा अर्जुन म्हणतो की हे देवा, तुमच्या समक्ष अथवा तुमच्या माघारी ज्या अनेक वाईट गोष्टी आपल्या हातून घडल्या आहेत त्या मायेच्या ममतेने भगवंतांनी पोटात घालाव्यात. त्याकरता ज्ञानदेवाने दृष्टांत दिला आहे तो सागराचा. नद्या सागराला येऊन मिळतात, त्यावेळी त्या कधी कधी गढूळ पाणी पण घेऊन येतात. पण नदीनं गढूळ पाणी आणलं आहे म्हणून समुद्र तिला नाकारित नाही. उलट ते सर्व पाणी आपल्या पोटात समाविष्टच करून घेत असतं. त्याप्रमाणे श्रीकृष्णाने सुद्धा आपले जे अनंत अपराध घडलेले आहेत त्याबद्दल आपल्याला क्षमा करावी असं अर्जुन भगवंतांना सांगत आहे. आपण प्रेमाने अथवा रागाने जे काही बोललो असू ते सर्व श्रीकृष्णाने सहन करावे अशी त्यांना विनवणी केलेली आहे. पृथ्वीला क्षमा म्हणतात कारण ती सुद्धा प्राणी मात्रांचे अपराध सहन करते. कोणी तिचे नंदनवन करतात तर कोणी तिला मलिन करून टाकतात, पण पृथ्वी कोणाही बद्दल दुजा भाव धारण करत नाही. हा पृथ्वीकडे जो क्षमा गुण आलेला आहे तो देवाच्या ठिकाणी असलेल्या क्षमा गुणामुळेच आलेला आहे. ती जशी सर्व भूतसृष्टीला आधारभूत झाली आहे, सर्व प्राणी मात्रांचे अपराध क्षमा करते, त्याप्रमाणे भगवंताने आपले अपराध क्षमा करावेत असे अर्जुनाने त्यांना क्षमा की जो जीया अपराधांसी अशी विनंती केलेली आहे. पुढच्या श्लोकात अर्जुनाने पुन्हा भगवंतांचा महिमा गायलेला आहे. तो भाग आपण उद्या पाहू.